मातृभूमी तुझना मनवाहियेले, मातृभूमी तुझना मनवाहियेले, वक्तृत्व वाग्विभवहि तुझ अर्पियेले, वक्तृत्व वाग्विभवहि तुझ अर्पियेले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला, लेखा प्रति विषय तुझी तिसरा अनन्य सावरकर झाला. या विषयावरती आपल्याशी काही बोलायला आज मी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपल्या देशाच्या इतिहासामध्ये फार प्राचीन काळापासून सातत्याने परकीयांविरुद्ध काही ना काहीतरी काम केलेले वीर आढळतात. आणि गेल्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये तर सशस्त्र निशस्त्र प्रतिकार क्रांतिकारक विशेषतः इंग्रजांच्या विरोधामध्ये काम केलेले असे बरेच देशभक्त आपल्याला माहिती असतात. आपल्या देशावरती बाहेरची आक्रमणं प्रचंड प्रमाणावर आली आणि गेल्या 300-400 वर्षामध्ये तर सगळे युरोपचे बरेचसे देश आपल्या देशावर आले. पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, पण मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशाचा बराच मोठा भाग हा इंग्रजांनी जिंकला होता. आणि त्यामुळे स्वातंत्र्य चळवळसुद्धा अगदी 1857च्या आधीपासून या ठिकाणी चालूच होती या देशामध्ये. आणि यामध्ये एक सावरकर युग आलं. म्हणजे सावरकरांच्या विचारांनी भारून गेलेल्या तरुणांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन काम केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव थोडं तरी आपल्याला माहिती आहे, त्यांचं काम थोडं तरी माहिती आहे. स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रयत्न केले. या देशाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आयुष्यभर झटले. त्यांची काव्यरचना, त्यांची समुद्रामधली उडी, त्यांचं सामाजिक काम काही प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचलं. पण त्यांच्याबरोबर काम करणारे आणि त्यांच्या विचारांनी काम करणारे अशी अनेक माणसं या ठिकाणी होऊन गेली. त्या सगळ्यांपर्यंत काही आपण पोचलो नाही किंवा त्यांची सगळ्यांची माहिती आपल्यापर्यंत आली नाही. आणि विशेषतः सावरकरांचे जे 2 भाऊ, थोरले भाऊ गणेश पंत, त्यांना बाबा म्हणत असत, स्वतः स्वातंत्र्यवीरांना तात्या म्हणत असत. घरगुती नावं वेगळी ठेवायची पद्धत होती आपल्याकडे. आणि नाव विनायक असलं तरी त्यांना तात्या म्हणत असत. आणि धाकटे नारायणराव त्यांना बाळ म्हणत असत. सगळ्यात धाकटा भाऊ, त्यांना एक बहीण होती, त्यांना माई म्हणत असत. बाकी ह्या लोकांचा इतिहास त्या मनाने आपल्या सगळ्या समाजापर्यंत पोहोचला नाही. दन गोखले यांनी बाबाराव सावरकरांचं चरित्र अतिशय सुरेख पद्धतीने अभ्यासपूर्ण असं लिहिलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर तर अनेकांनी लेख, पुस्तकं, काव्य, चरित्र ग्रंथ असं लिहिलं आहे. त्यांचं आत्मवृत्तही बऱ्याच अंशी माझी जन्मठेप वगैरे प्रसिद्ध आहे. पण त्यातले जे धाकटी पाती ज्याला म्हणतात, धाकटे सावरकर, तिसरे सावरकर, नारायणराव यांचंही काम बरंच मोठं आहे. आणि त्या मनाने त्यांच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत किंवा पुढच्या पिढीपर्यंत म्हणू आपण फारशी पोचलेली नाही. काय होतं, काही लोक चरित्र लिहितात, काही आत्मचरित्र लिहितात, तसा यांनीही प्रयत्न केला. पण जे लोक गुप्त काम करत असतात, सरकारच्या विरोधात काम करत असतात किंवा काही अशी कामं आहेत की ज्यातली माणसांची नावं जर कळली तर त्यांना त्रास होऊ शकेल, सरकारी रोषाला त्यांना बळी पडावं लागेल, असं असल्यामुळे त्यांना कोणतीही कागदपत्र किंवा लेखी फारसं काही लिहून ठेवायची शक्यता नव्हती. किंवा जे लिहिलेलं होतं किंवा जी काही कागदपत्र होती ती सुद्धा त्यांना फाडून जाळून टाकावी लागली होती. आणि त्यामुळे त्यांचा इतिहास हा त्या मानाने लोकांपर्यंत कमी आला. पण त्यांचे एक सहकारी होते मोतीराम वेलकर. त्यांच्याबरोबर अनेक सभांमध्ये कार्यक्रमांमध्ये
ते प्रत्यक्ष सहभागी झालेले होते. त्यांचे सुपुत्र प्रतापराव वेलकर यांनी तिसरा सावरकर ह्या नावाने त्यांचं एक सुरेख चरित्र लिहून प्रकाशित केलं आणि त्यामध्ये अनेक लोकांना ते स्वतः भेटले. त्यांच्या अनेकांच्या आठवणी, अनेकांची माहिती सगळीकडनं गोळा केली, काही कागदपत्रांमधनं, पण कागदपत्रातनं कमी प्रत्यक्ष. आणि इतर जी चरित्र होती, म्हणजे बाबांचं काय किंवा तात्यांचं काय, त्यातूनही काही माहिती मिळाली. हरिदिनी या नावाचं नारायणरावांच्या पत्नी शांताबाई यांच्या काही आठवणी होत्या, त्यातून काही माहिती मिळाली. आणि असं हे तिसरा सावरकर हे अतिशय सुंदर पुस्तक तयार झालंय आणि त्याच्याच आधाराने मी थोडंसं बोलणार आहे. 25 मे 1888 हा त्यांचा जन्मदिवस. सगळ्यात धाकटं घरातलं मूल, अतिशय गुणी, अतिशय लाडकं. सावरकरांच्या वाङ्मयामध्ये पहिला त्यांचा उल्लेख मी वाचला तो त्यांचं जे माझं मृत्यूपत्र हे काव्य आहे. साधारण आपल्याला आता शिक्षा होईल आणि आपण पकडले जाऊ हे झाल्यानंतर 27-28व्या वर्षी सावरकरांनी माझं मृत्यूपत्र हे लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, वैशाखीचा कुमुदनाथ नभात हासे, यत चंद्रिका धवल सौधतली विलासे, घाली सोये जल जिला प्रिय बाळ लोभे, जाई फुले परिमले सुमनात शोभे. इथे पहिल्यांदा हा बाळ आम्हाला भेटला. आणि मग त्यांच्या चरित्रामध्ये अनेक वेळेला म्हणजे आपल्या जाईच्या वेळीची काळजी घेणारा छोटासा बाळ, सावरकरांच्या काही आठवणी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण आणखीन एक त्यांचं काव्य ऐकलं असाल, अनेकांनी ऐकलं असाल, ते बरंच प्रसिद्ध आहे, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्याच्यामध्ये ती आम्रवृक्ष वत्सल तारे, नव कुसुमयुता त्या सुलतारे, तो बाल गुलाबही आतारे, फुलबाग मला हाय पारखा झाला, सागरा प्राण तळमळला. हा जो उल्लेख आहे त्यांचा, ती आम्रवृक्ष वत्सलता, आम्रवृक्ष ज्याप्रमाणे शीतल छाया फळ देणारा असा आहे, अतिशय माया करणारे थोरले बंधू बाबा. आई वडील लहान वयामध्ये गेले, पण ह्या बाबांनी आणि त्यांच्या पत्नी यसुवहिनी या दोघांनी या पुढच्या लहान मुलांना स्वतःच्या पोटच्या मुलांपेक्षा अधिक मायेनी वागवलं, मोठं केलं. त्यांच्या प्रत्येक लाड आणि पुरवले आणि अतिशय प्रेमाने. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी जर समाजामध्ये बघितलं ना, तर आपल्या असं लक्षात येईल की घराघरांमध्ये भांडणं जी असतात ती बहुतेक करून भावाभावांमध्ये, जावाजावांमध्ये, आणि आता तर मला वाटतं दूरदर्शनच्या ह्यानी तर नुसती भांडणच शिकवतात आपल्याला. पण सामान्यतः भावांमध्ये वितुष्ट येतं इस्टेटीवरून, ह्याच्यावरून, घरादारावरून. पण सावरकरांच्या घराचं वैशिष्ट्य असं आहे की विलक्षण प्रेम त्यांचं आपापसामध्ये आहे. त्या वहिनीसुद्धा अतिशय, तू धैर्याची अससी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती, असा जिचा उल्लेख केलेला आहे सावरकरांनी, त्या यसुवहिनी या दोघांनी अतिशय प्रेमाने ह्या मुलांना सांभाळलंय. त्यामुळे ती आम्रवृक्ष वत्सलता, नवकुसुमयुता त्या सुलता आपल्या घरामधल्या, आपल्या आजूबाजूच्या समाजामधल्या अधिक चांगल्या पद्धतीने पुढच्या पिढीला जन्म देऊन, अंजारून गोंजारून वाढवून चांगलं मोठं करणाऱ्या सुलता, म्हणजे रूपक आहे बागेचं. आणि तो बाल गुलाबही आता, हा उल्लेख बाळ किंवा नारायणराव यांच्यासाठी आहे. आणि अतिशय लाडका मुलगा होता. प्रत्यक्षामध्ये फार लहान वयात आई वडील गेल्यामुळे मोठ्या भावाला, खरं म्हणजे बाबा हे संन्यासी व्हायचे, त्यांचं सगळं लक्ष योग मार्गाकडे, संन्यास मार्गाकडे होतं. पण एका बाजूला देव, देश, धर्म, समाज, आपलं कुटुंब, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची वैयक्तिक उन्नती. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची वैयक्तिक उन्नती, प्रगती बाजूला ठेवली आणि ह्या बाकी सगळ्यासाठी कामाला ते उभे राहिले. अगदी तरुण वयात, आपल्याला माहिती आहे 14-15व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
स्वराज्याची शपथ घेतली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजे. आणि त्यासाठी लगोलग कार्य सुरू झालं. या मुलांनी अभिनव भारत किंवा मित्रमेळा, राष्ट्रभक्त समूह अशा संघटना आणि मग त्यासाठी आपल्या तरुणांचं संघटन, त्यांना शिक्षण, त्यांना राष्ट्रीय विचार देणं, वेगवेगळे छोटे मोठे समारंभ, असं सगळं काम सुरू झालं. आणि त्या कामामध्ये मोठी माणसं भाषणं करतात, मोठी माणसं वेगवेगळे वर्ग घेतात. त्याच्यामध्ये नारायण म्हणजे धाकटा हा बाळ सावरकर, दत्तू केतकर आणि श्रीधर वर्तक ही 3 अतिशय गोड गळ्याची मुलं होती. सूर तालाची जाण असलेली लहान 12-13 वर्षाची मुलं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पोवाडे किंवा आबा दरेकर किंवा ज्यांना स्वातंत्र्य कवी गोविंद असं म्हणतात, त्यांचे सहकारी, त्यांच्या अतिशय देशभक्तीपर ओजस्वी तेजस्वी अशा कविता, या सगळ्याचं गायन सभेपूर्वी त्यांनी करावं. एक प्रकारचा संबंध वातावरणामध्ये स्वातंत्र्याचा, स्फूर्तीचा असा दीप लावावा आणि मग त्याच्या पुढे सभा व्हावी. गावोगावी मेळे व्हायचे, त्याच्यामध्ये सुद्धा ही मुलं गाणी म्हणत असत. तिथपासून त्यांना बाळकडूच जणू काही ह्या राष्ट्रसेवेचं आणि देशभक्तीचं हे मिळालेलं आहे. घरामधून दोघंही थोरले भाऊ हे अभिनव भारताचे खंदे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या बरोबरीने त्यांच्या पाठोपाठ हा धाकटा भाऊसुद्धा या कार्यामध्ये सहभागी झालेला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. कारण इंग्रजाविरुद्ध काही करणं म्हणजे सरकारी रोषाला आमंत्रण देणं आहे. असं असलं तरी हे किशोर मंडळ होतं लहान मुलांचं, म्हणजे मोठी तरुण होते जे जास्ती वयाचे 15, 16, 18, 21, 25 पर्यंत, त्यांचा मित्रमेळा होता, त्यांचा राष्ट्रभक्त समूह होता आणि त्याचंच लहान मुलांसाठी म्हणून किशोर मंडळ होतं. आणि त्याचे हे त्याच्यामध्ये ते साप्ताहिक बैठकी घेत असत, व्याख्यानं मोठी तरुण मुलं देतात तशी ही मुलंही शिकायला लागली होती बोलायला. आणि मैदानी खेळ, आपल्या सगळ्या तरुण मुलांचं शक्ती वाढली पाहिजे म्हणून ते खेळ, पोवाडे, वीरगीतं म्हणणं. आणि मुख्य म्हणजे त्यांनी हस्तलिखित काढायला सुरुवात केली. 1-2 वेळा त्यांचं हस्तलिखित, त्यांचे एक देशमुख नावाचे मुख्याध्यापक होते, त्यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी ते वाचलं. एका बाजूला त्यांना कौतुक वाटलं आणि दुसऱ्या बाजूला मुलांसाठी भीती वाटली. त्यांनी नारायणरावांना बोलावलं आणि म्हणाले, मी पाहिलं तुझं हस्तलिखित, तू लिहिलेलं खूप चांगले विचार आहेत, खूप तेजस्वीपणाने लिहिलंयस, पण बाळ एक लक्षात ठेव, अशा गोष्टी ह्या लिहून ठेवायच्या नसतात. तू बोल, तू प्रचार कर, तू भाषणं कर, तू व्याख्यानं दे, पण हे कागदावर लिहिलं गेलं की तो तुझ्या विरुद्धचा पुरावा सरकारला मिळेल. आणि त्यामुळे थोडासा सावधगिरीचा इशारा तुला मी देतोय. बघा, असाच इशारा रामदास स्वामीने दिलाय. इशारतीचे बोलो नये, बोलायाचे लिहो नये, लिहायाचे वदो नये जबानीने. या अशा कामामध्ये काही गुप्तता ठेवावी लागते आणि सगळ्याच गोष्टी लिखित स्वरूपाच्या ठेवता येत नाहीत. आणि म्हणून त्या बाळाला त्याने सांगितलं की तू बोल, तू भाषण कर, तू खूप चांगला बोलतोस, मला माहिती आहे, उत्तम वक्ते होते लहान वयापासून, पण हे शक्यतो लिहू नका, कारण तुम्ही पकडला गेलात किंवा काही संशय आला सरकारला तर तुमच्या विरुद्ध तुम्हीच लिहिलेले हे कागद, म्हणजे काही काम न करता नुसतं लिहिलं म्हणून त्याचा पुरावा म्हणून तुम्ही अडकू शकता. तर त्यासाठी तुम्ही सावध असलं पाहिजे. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. अनेक वेळा त्यांच्या साहित्यामध्ये असा उल्लेख येतो सावरकरांच्या की छोट्या मोठ्या झडती, कारण आता हे लोक जाहीर व्याख्यानं द्यायला लागले, आंदोलनं करायला लागले, चळवळी करायला लागले आणि साहजिकच त्यामुळे सरकारचं लक्ष त्यांच्यावर होतं, विशेषतः बाबारावांवरती होतं, कारण ते अनेक खटपटी लटपटी करतात आणि काहीतरी काम चालू आहे हे त्या सगळ्यांना माहिती होतं. तसंच शिक्षण घेण्यासाठी बॅरिस्टर होण्याच्या निमित्ताने तात्या इंग्लंडला गेले, पण इकडे त्यांचं सगळं काम
बाबा पुढे चालवत आहेत. अभिनव भारताचं काम चालू आहे. तिकडे त्यांनी जी काही पुस्तकं लिहिली, मॅझिनी, जोसेफ मॅझिनीचं चरित्र, इटालीचा स्वातंत्र्यवीर, किंवा 1857चं स्वातंत्र्य समर, काही पोवाडे, हे इंग्रजानं जप्त केलेलं होतं. पण हे जरी जप्त झालं असलं तरी ह्या तरुण मुलांनी ते सगळं बरंचसं त्यातलं, म्हणजे 26 पानाची जोसेफ मॅझिनीची प्रस्तावना सावरकरांनी लिहिली होती. ती प्रस्तावना आणि हे सगळे पोवाडे या मुलांचे मुखोद्गत होते, त्यांच्या तोंडावर होते, त्यांचे पाठ होते. आणि जागोजागी ते म्हणून कागद जप्त करू शकतात, पुस्तक जप्त होऊ शकतं, पण इथे एकदा बसले की ते कसं जप्त करणार. आणि त्यामुळे प्रचारासाठी या तरुण मुलांनी सगळ्यांनी हे सगळं पाठ केलं होतं आणि ते सतत एकमेकाला शिकवून, गाऊन, बोलून ते जिवंत ठेवलं वाङ्मय. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा केव्हा त्याच्यावरची बंदी सुटली, त्याच्यानंतर ते पुन्हा छापले गेले आणि पुन्हा त्याचा प्रचार झाला. पण हे अशा तऱ्हेचं काम पहिली सुरुवात या मंडळींनी केली. सावरकरांनी तिथून ही पुस्तकं पाठवली होती, काही हस्तलिखितं पाठवली होती, त्याचं प्रिंट करून घ्यायचं, त्याचं पुस्तक छापून घ्यायचं आणि त्याचं वितरण करायचं. हे काम इथे बाबाराव आणि त्यांचा मित्रमेळा, त्यांचा समूह करत असे. त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी बॉम्बची विद्या पाठवली. सेनापती बापट हे त्या काळात इंग्लंडमध्ये होते, सावरकरांचे स्नेही होते, आणि त्यांनी रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बची विद्या मिळवली. त्यांचा तर असा विचार होता की इंग्लंडच्या असेंब्लीच्या तिथेच स्फोट करायचा, पण सावरकर त्यांना म्हणले, नाही, आत्ता असं करून चालणार नाही. आपण असं केलं तर या ठिकाणचा आपला सगळा कारभार बंद पडेल, आपली सगळी कामगिरी बंद पडेल. त्यापेक्षा आपण ही विद्या, आपण हे ज्ञान भारतामध्ये पाठवूया आणि एकाच वेळेला अनेक ठिकाणी भारतभर त्याचे प्रयोग होऊ शकतात. आणि तसं झालं. ती विद्या भारतामध्ये आली. हेमचंद्र दास यांच्या सहकार्याने ती कलकत्त्यापर्यंत, बंगालपर्यंत पोहोचली. आणि त्याचा पहिला प्रयोग मुझफ्फरपूरला खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी केला आणि बॉम्ब उडवला. चक्र फिरायला सुरुवात झाली. त्याच वेळेला इकडे बऱ्याचशा अशा कामगिरी चालू, त्याच्यामध्ये 20 ब्राउनिंग पिस्तुलं सावरकरांनी भारतात पाठवली. आणि ती पिस्तुलं आली. वी म भट म्हणून त्यांचे जे सहकारी होते त्यांनी ती सोडवून घेतली. ती आणायला बाबा जाणार होते. त्याची योग्य तऱ्हेने व्यवस्था लावायची होती, ज्यांच्यापर्यंत पोचवायची ते काम करायचं होतं. पण पोलिसांचा संशय होता बाबांवरती आणि त्यामुळे त्यांच्या पाठलागावरती ते होते आणि त्यामुळे त्यांना धोका जाणवला. पण नारायणरावांचा या ठिकाणी चाणाक्षपणा असा केला पाहिजे की ती पिस्तुलांची पेटी नारायणरावांनी लपवली. एवढंच नव्हे तर ज्या शेजारच्या घरामध्ये शक्यता नाही वाटणार की संशय येणार नाही अशा ठिकाणी ते नेऊन ठेवलं. काही कागदपत्र लपवणं. त्यांच्या पत्नी हरिदिनी यांनी एक फार छान आठवण या संबंधी लिहिली आहे. एखादा महत्त्वाचा कागद, पोलिसांची धाड आणि झडत्या हे सारख्या यायच्या आणि अशी जर एखादी झडती आली आणि मग जवळपास एखादे काही महत्त्वाचा कागद कोणाच्या काही निरोपाचा म्हणा किंवा कोणाच्या, तर हे लपवायचं काय. मग नारायणराव घरी पत्नीजवळ द्यायचे आणि त्याने हे सांगितलं की भाकरीची जी चवड असते त्या भाकरीचं वरचा पापुद्रा एका बाजूने सोडवायचा आणि भाकरीच्या मध्ये तो कागद लपवून ठेवायचा. समोरच अन्नाचे सगळे पदार्थ ठेवलेले असायचे आणि त्याच्यामध्ये सहज राहिलाय असा तो पोळ्यांचा भाकरीचा डबा ठेवायचा. म्हणजे झडती आली, बाकी सगळे शोधतील पण पोळ्यांच्या डब्यामध्ये, भाकरीच्या मध्ये असं काहीतरी कागद बिगद असतील असं काही कोणाला वाटणार नाही आणि त्यामुळे ते सुरक्षित राहू शकत असे. आणि जे फारच अवघड वाटेल की हे जर पकडलं गेलं तर फार धोकादायक आहे, तर सरळ सरळ जाऊन घरातल्या चुलीमध्ये जाळून टाकायचं. अशा तऱ्हेचा अनेक कामं त्यांना आयत्या वेळेला करावी लागायची. त्या क्षणाला जे सुचेल ते अनेक कागदपत्र ते बाजूच्या दुसऱ्या घरांमध्ये जाऊन लपवत असत. तशी ही पेटी, पिस्तुलांची पेटी, त्यांनी छपरावरून पलीकडे जाऊन उडी मारून दुसऱ्या घरामध्ये जाऊन ती लपवली होती. अशा तऱ्हेचं
पुढे ज्यावेळेला जॅक्सनचा वध करायची नाशिकचा कलेक्टर हे ज्यावेळेला त्या अभिनव भारतामध्ये ठरलं, त्यावेळेला अनंता कान्हेरेला औरंगाबादहून बोलवण्यासाठी, त्यावेळेला काही आत्तासारखे फोन बिन फारसे नव्हते, त्याच्या भावाच्या नावाने खोटी तार करून त्याला बोलवायचं. बाबा आणि बाळ यांनी हा उद्योग केला होता आणि नारायणरावांनी तार करून त्याला बोलवलं गेलं. कारण काय झालं, बाबांनी बरीच कामं केली पण त्यांच्याबद्दल कुठलाही पुरावा सापडत नव्हता. एक पुरावा सापडला फक्त बारकासा, की कवी गोविंदांच्या 4 कविता, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले, अशा 4 कविता ज्याच्यामध्ये देशभक्ती शिकवली आहे आणि इंग्रजांविरुद्ध तुम्ही काहीतरी युद्ध करा असं शिकवलं आहे, असा आरोप ठेवून त्या एका लहानशा कवितांच्या चोपड्यावरून बाबांना अटक झाली. नुसती अटक झाली नाही तर संबंध नाशिक शहरामध्ये हातापायात बेड्या घालून अनवाणी फिरवलं गेलं. जिथे जिथे त्यांचे ओळखीचे कोणी भेटू शकतात त्यांना पकडण्यासाठी. आणि या सगळ्याचा एक प्रकारचा संताप लोकांमध्ये होता. आणि मग अनंता कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला 21 डिसेंबर 1909. आणि त्याच्या आधी 1 जुलै 1909ला मदनलाल धिंगरांनी कर्झन वाहिली, म्हणजे ज्याच्या सल्ल्यामुळे इथल्या क्रांतिकारकांना फार मोठ्या शिक्षा मिळत होत्या, भारत मंदिराचा सल्लागार कर्झन वाहिली, त्याला इंग्लंडमध्ये मारलं होतं. आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये नाशिक कटाचा जो कट असा जो हे म्हणतात तो फुटला. त्यातले काही मंडळी माफीचे साक्षीदार म्हणजे क्षमा साक्षी झाले आणि त्याच्यामध्ये ही बरीचशी मंडळी पकडली गेली. कान्हेरे, कर्वे, देशपांडे ही 3 तरुण मुलं फाशी गेली. अनेकांना छोट्या मोठ्या शिक्षा झाल्या. त्यातल्या सगळ्यात कमी वयाचा म्हणून बाळला फक्त 6 महिन्याची शिक्षा झाली. पण याच्यामध्ये दुसरा कुटील हेतू इंग्रजांचा असा होता की हा माणूस जर बाहेर राहिला तो या सगळ्यामध्ये उलाढाल्या करण्यामध्ये आघाडीवर आहे. कारण बाबा तर आता अंदमानला गेलेले आहेत. बाबांना जन्मठेप झाली होती 1909मध्ये. 9 जून 1909ला त्यांना जन्मठेपेवर पाठवलं गेलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 1 वर्ष आधी बाबा अंदमानला गेलेले आहेत आणि त्यामुळे ते अंदमानात आहेत आणि तात्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे इथला जो सगळा कारभार आहे या अभिनव भारत संघटनेचा किंवा या तरुण मुलांचे ज्या सगळ्या कारवाया आहेत त्या सगळ्यांचा मुख्य भार या बाळवरती, नारायणवरती आहे. आणि त्यामुळे त्याला संपर्क करायला बाकी सगळे लोक मदत करणार आणि म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवलं तर इतर लोक सापडतील अशा याने त्याला लहान वय, अवघं 21 वर्षाचं वय होतं आणि त्यामुळे लहान वयाचं निमित्त करून त्याला मोकळा सोडला आणि इतरांचा त्याच्याकडून माग मिळेल का याचा प्रयत्न केला. अर्थात नारायणराव हे काही कच्च्या गुरूचे चेले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी आपल्या वागणुकीतून कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्या इतर सहकाऱ्यांना होणार नाही याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतलेली होती. एकाच वेळेला शिक्षण अजून अर्धवट होतं. या हलाखीची परिस्थिती आली होती. खरं म्हणजे जहागीरदार घराणं होतं. पण सावरकरांना पकडल्यानंतर काही दिवसातच सावरकर इंग्लंडमध्ये पकडले गेले आणि त्यावेळेला ह्या नाशिक कटाच्या खटल्यामध्येच त्यांच्यावरती 1 नव्हे तर 2 जन्मठेपांची म्हणजे 50 वर्ष काळं पाणी आणि घरादाराची सगळ्या मालमत्तेची जप्ती ही शिक्षा आली त्यांना. आणि त्यामुळे कडी तोडे घालणारे, चांदी सोन्याच्या ह्याच्यामध्ये राहणारे हे सावरकर घराणं, परंतु पुढे त्यांची अतिशय हलाखीची अवस्था आली, अतिशय वाईट अवस्था आली. आणि ह्या बाबा आणि तात्या ह्या दोघांच्या पत्नी आणि त्यांची सगळं घरादाराचं आणि ह्या सगळ्या कामाचं, या सगळ्या संघटनेचं दायित्व नारायणांवरती आलं. अर्थात तेही या बाबतीमध्ये थोडीशी शंका होती. बाबांना अशी भीती वाटली होती की आपल्या कार्याचं आणि बाळचं कसं होईल, लहान आहे अजून तो. पण पुन्हा त्यांना अशी खात्री होती, मनोमन खात्री होती की जरी तो वयाने लहान असला, जरी अनुभवाने कमी असला, तरी तो जिद्दीचा आहे, निर्भीड आहे
चतुर आहे, चाणाक्ष आहे आणि त्यामुळे तो आपलं काम योग्य प्रकारे करेलच हा विश्वास पण होता मोठ्या भावांना, की आपल्या संस्काराचा आणि आपल्या भावाच्या कर्तृत्वाचा त्यांना सार्थ असा अभिमान होता. त्याप्रमाणे दोघंही भाऊ, मोठे भाऊ बाबा आणि तात्या, हे अंदमानला गेल्यानंतर त्यांनी इकडे हे सगळा कारभार तर सांभाळलाच. लोकमान्य टिळकांच्या ज्या होम रूल किंवा स्वदेशी हा सगळा प्रचार होता तोही नारायणरावांनी खूप मोठ्या प्रमाणावर केला. त्यांच्या सगळ्या गटांनी, मोतीराम वेलकर होते, वैशंपायन होते, खापर्डे होते, अनेक जण होती, या सगळ्यांनी मिळून हा सगळा कारभार, म्हणजे आता साधी गोष्ट आहे, गणेशोत्सव हा लोकमान्यांनी सुरू केला. पुण्यामध्ये त्यांचा जास्त प्रचार होता, पण मुंबईमध्ये या सगळ्या कार्याचे धुरीण म्हणजे बाळ सावरकर होते. त्यामुळे त्यांना ज्या वेळेला म्हणजे कुठल्याही कोणाचीही अडचण असं म्हटलं की त्या ठिकाणी नारायणराव उपस्थित आहेत. त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. वास्तविक पाहता हालाकीच्या परिस्थितीमध्ये अवघड होतं. अनेक ठिकाणी हा सावरकर या आडनावामुळे त्यांना ॲडमिशन मिळत नव्हती, पण कलकत्त्याला एका खाजगी महाविद्यालयामध्ये फ्रेंच लोकांनी चालवलेल्या त्याच्यामध्ये मुद्दामून हा त्या सावरकरांचा भाऊ म्हणून त्याला प्रेमाने ॲडमिशन मिळाली आणि ते दंतविशारद आणि होमिओपॅथिकचेही अभ्यास त्यांनी केला आणि ते स्वतः उत्तम चिकित्सक, वैद्य किंवा डॉक्टर आपण आजच्या भाषेमध्ये म्हणू तसे डॉक्टर झाले. त्याच्यानंतर पुढच्या काळात 1915 विवाह झाला. हरिदिनी हे त्यांच्या बायकोचं नाव, पण लग्नानंतर बऱ्याच ठिकाणी नावं बदलतात, त्यामुळे शांताबाई असं त्यांना म्हणत असत, त्यांचं नाव ठेवलं होतं. त्याही या पतीच्या सगळ्या कामामध्ये बरोबरीने नव्हे 2 पावलं पुढे म्हणावं अशा तऱ्हेची काम करणारी ही स्त्री होती. आणि त्यामुळे घरादाराचा सगळ्याचा वापर त्यांनी ह्या राष्ट्रकार्यासाठी केलेला आहे, देशकार्यासाठी केलेला आहे. त्यांचं जे औषधालय होतं, चिकित्सालय होतं, त्याच्यामध्ये डॉक्टरीचं काम कमी आणि सामाजिक कार्य जास्ती असा त्याचा उपयोग होत असे. म्हणजे किती की आपल्या दंग्यामध्ये सोडवून आणलेल्या स्त्रियांना सांभाळणं, त्यांचं पुनर्वसन करणं, तोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना योग्य काहीतरी उद्योग, व्यवसाय, काम किंवा त्यांची काही व्यवस्था होईपर्यंत सांभाळणं घरी आणि त्या चिकित्सालयामध्ये सुद्धा, किंवा गुप्त मंडळांचं काम, क्रांतिकारकांचं काम. एखाद्या क्रांतिकारकाला लपायला जागा हवी असेल तर त्यांनी बाळारामांकडे यावं, त्यांची सगळी व्यवस्था होईल. कुणाला वकील पाहिजे आहे, नारायणराव ते काम करतील. कुणाला काही जामीन भरायचा आहे, नारायणराव ते काम करतील. इतका विश्वास त्यांनी या ठिकाणी निर्माण केला आणि त्याप्रमाणे ते काम सातत्याने त्यांचं चालू होतं. मॅडम कामा आपल्याला नाव माहिती असेल, स्टटगार्ट या जर्मनीमध्ये भारताचा पहिला तिरंगा फडकावणारी शूरवीर महिला. सावरकर त्यांना आमच्या सगळ्या क्रांतिकारकांची आई असं म्हणत असत आणि खरोखरच त्या बाई अत्यंत प्रेमळ होत्या. वडिलांकडनं आणि नवऱ्याकडून त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे पैसा होता, पण त्यांच्या स्वतःच्या गरजा खूप कमी होत्या. आपल्याजवळ असलेला बराच मोठा पैशाचा भाग त्या ह्या क्रांती कार्यासाठी आणि ह्या क्रांतिकारकांच्या घरच्या लोकांसाठी त्या पाठवत असत, अनेकांना पाठवत असत. त्यापैकी नारायणरावांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत प्रति महिना न चुकता त्यांचे काही पत्र आहेत. माझ्या लाडक्या आईस असं बाळांनी म्हटलं आहे आणि नारायणरावांना सुद्धा अतिशय प्रेमाने आपल्या मुलासारखं त्या वागवत असत. त्यांच्या प्रति महिना त्यांना पैसे पाठवत असत. त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी कधी पैशासाठी अडू दिलं नाही, कमी पडू दिलं नाही. आणि मग ते डॉक्टर झाले, मुंबईला राहायला लागले आणि आपल्या या सगळ्या कामाची राष्ट्रीय आंदोलन हे जे लोकमान्य टिळकांचं होतं, त्या लोकमान्य टिळकांच्या आंदोलनाचे, स्वदेशीचे प्रचार आपल्याला काही ठिकाणी असं गमतीदार वाचायला मिळतं बरं का. लोक म्हणायचे अहो काय स्वदेशी करताय, ते वस्तू किती ओबडधोबड असतात, त्याला काही एवढं चांगलं नाही आणि पुन्हा महाग पडतात आपल्याला. नारायणरावांचं त्याला उत्तर असं असायचं
की आपली आई आजारी आहे, तिच्यासाठी औषध पाण्याचा खर्च करावा लागतो, ती कुरूप आहे म्हणून तुम्ही दूर लोटणार का आईला? शेवटी राष्ट्र ही आपली माता आहे, देश ही आपली माता आहे आणि तिच्यासाठी आपल्याला थोडं कष्ट करावे लागलं तरी चालतील, थोडं ओबडधोबड असलं तरी चालेल, थोडं कमी क्वालिटीचं असलं तरी चालेल, पण स्वदेशी. कारण लोकमान्य टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार आणि स्वदेशीचा पुरस्कार फार जोरदारपणे केला होता. त्यांचा हा मुंबईतला शिलेदार, त्यामुळे त्यांनीही आग्रहाने केलं. त्या काळामध्ये बाटवा बाटवीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर चालायचे. गिरगाव चौपाटीवरती प्रचार करायचा तंबू टाकून, आमचा येशू कसा हा रोग्यांची मदत करतो, तुमच्या कृष्णांनी कुठे काय केलंय, अशा तऱ्हेचं आपल्या धर्माबद्दल आपल्या सर्वसामान्य माणसाला चांगलं वाटू नये किंवा तिरस्कार वाटावा अशा तऱ्हेची शिकवण मुद्दामून समाजामध्ये द्यायची आणि मग आमचा देव कसा आणि तुमचा देव कसा असं हे करून धर्मांतर करायचा मोठ्या प्रमाणावर तिथे उद्योग चालला होता. नारायणरावांना ज्या क्षणाला हे कळलं त्या क्षणाला त्यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळींबरोबर तिथे आजच्या भाषेत हल्ला बोल म्हणतात तसं केलं. चर्चा त्या काळात होत असत. तो असं सांगत असे, काही पादरी किंवा ज्याला काय म्हणतात आपण धर्मगुरू प्रचारक, ते सांगायचे तुमचा देव दगडाचा, आमचा देव लाकडाचा. तुम्ही पाण्यात टाका दोन्ही देव, तुमचा देव बुडतो, आमचा देव तरतो. आता जो देव स्वतःच बुडतो तो तुम्हाला काय तारणार? आणि गोरगरीब अज्ञानी साधी जनता, त्यांना काही ह्यातला फरक कळत नसे, काही ते हो बरोबर बरोबर म्हणायचे आणि मग धर्मांतर करायचे. तुमचा देव दगडाचा, आमचा देव लाकडाचा. मग नारायणराव म्हणाले की मग परीक्षाच करायची ना, तर मग फक्त पाण्याची कशाला? झाडी पाण्यामध्ये करून परीक्षा, आता आगीत टाका दोन्ही देव. आता आगीत टाकल्यानंतर तुमच्या देवाची राख रांगोळी होणार आणि आमच्या देवाला काही होणार नाही. जो स्वतः जळून खाक होतो तो काय तुम्हाला वाचवणार आहे? वास्तविक पाहता देव दगडात नाही, देव लाकडात नाही. देव हा आपल्या मनामध्ये असतो, आपल्या भावनेमध्ये असतो, आपल्या भावामध्ये असतो, आपल्या भक्तीमध्ये असतो. हे काही नारायणरावांना कळत नव्हतं असं नाही, पण ज्या पातळीवरती समोरचा माणूस प्रचार करतोय त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देता आलं पाहिजे, त्याच पातळीवर उतरून त्याला सांगता आलं पाहिजे. म्हणून त्याला निरुत्तर केला आणि मग असा सज्जड दम दिला की पुन्हा जर इथे दिसलास तर ही सगळी बरोबर बघतं ना, टाळकं सडकून काढेन तुझं, लक्षात ठेव. आणि तिथनं तो जो गायब झाला या सगळ्यांना घाबरून, तो पुन्हा त्यांच्यासमोर येण्याचं धाडस केलं नाही त्याने. अशी ही कामं करावी लागत होती त्यांना. गणेशोत्सवामध्ये सामाजिक संघटन, तेज, उत्कर्ष, धर्म, मनोरंजन, धार्मिक, नैतिक, राजकीय उन्नती हे सगळं करण्यासाठी अनेक प्रकारची व्याख्यानं, अनेक प्रकारचे कार्यक्रम करायला मोठी संधी मिळत होती आणि ती आपल्या नारायणरावांनी घेतली नसती तरच नवल. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती हे काम चालवलं. 1 वर्षाचा त्यांचा दौरा काय झाला ह्याची तुम्ही नुसती यादी वाचली तर आश्चर्य वाटेल आपल्याला की किती झपाट्याने कुठच्या कुठे जाऊन ते प्रचार करत होते. नांदुरा, अमरावती, चांदा, वणी, पांढरकवडा, दारव्हा, कारंजा, अकोला, तेल्हारा, वाशिम, उमरखेड, पुसद, एकाहून एक भराभर सगळ्या गावांमध्ये जायचं. आणि विषय तरी कुठले? तर स्त्रियांचं कर्तव्य. त्याच्यामध्ये एक फार छान त्यांचं हे आहे की सर्वसामान्यपणे स्त्रीला अबला म्हटलं जातं आणि आपल्या घरच्यांसमोर ती खरंच असतेच अबला, की सहसा कोणाच्या समोर वेडवाकडं बोलत नाही त्या काळात तरी. आपल्या घरच्या लोकांना उलटी उत्तरं देत नाही किंवा कोणाचा दुस्वास करत नाही, घरच्या सगळ्या लोकांना सांभाळून घेते. त्याच वेळेला नारायणराव असं म्हणतात की ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला महिषासुरापुढे ती रणरागिणी चंडी होते. इंग्रजांशी लढायची वेळ येते त्यावेळेला ती झाशीची राणी होते, महापराक्रमी होते, अत्यंत प्रबल होते. आणि त्यामुळे स्त्रियांनी आपलं अबलपण हा गुण नाही तर तो बाजूला टाकून सबल व्हायला पाहिजे, नाही प्रबला व्हायला पाहिजे आणि त्याचा आपल्या सामर्थ्याचा आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी उपयोग करून दिला पाहिजे. दौर्बल्य हे मनाचं असतं, तुम्ही मनाने शक्तिवान व्हा हा त्यांचा आग्रह होता. सगळ्या तरुणांनी व्यायाम केला पाहिजे, हिंदू संघटन झालं पाहिजे, शुद्धी झाली पाहिजे
असे फसवणुकीतून किंवा काही आमिष देऊन जे लोक परधर्मात गेले आहेत किंवा जबरदस्तीने गेले आहेत त्यांना पुन्हा समजावून पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेणं, शुद्धीकरण करणं, धर्मांतरण करणं, हीही चळवळ नारायणरावांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्या काळात चालवली. आपल्याला मसूरकर महाराज माहिती असतील, ते त्या काळामध्ये मोठं काम करत होते. आणि स्वामी श्रद्धानंद हे दिल्ली, पंजाब, राजस्थान या भागामध्ये, उत्तर हिंदुस्थानामध्ये असंच धर्मांतरांचं काम करत होते. आणि अब्दुल रशीद नावाच्या एका माथेफिरू दुष्टानी हजारो मकवाना राजपूत बाटलेले त्यांना श्रद्धानंदांनी परत आपल्या धर्मामध्ये घेतलं. याचा राग मनामध्ये धरून फसवून खोटेपणाने त्यांचा खून केला. आणि तो माझा भाई आहे म्हणून पुढाऱ्याने त्याला पाठीशी घालायचा प्रयत्न केला. आणि श्रद्धानंदांच्या त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं नाव पुढे राहावं म्हणून किंवा त्यांच्या हत्येचा, त्यांच्या खुनाचा काहीतरी या समाजामध्ये सूड घेतला पाहिजे, या दृष्टीने नारायणरावांनी 2-3 कामं केली. पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणले, हिंदू संघटनेसाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी स्वामींना मारलं गेलं आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये शुद्धी करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू संघटन करणं, ही पहिली त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक मार्ग. दुसरं, त्यांच्या नावाने श्रद्धानंद नावाचं नियतकालिक, काही काळ ते दैनिक होतं, काही काळ साप्ताहिक होतं, ते चालवलं. आणि अतिशय ज्वलत जहाल, समाजाला खडबडून जागा करतील अशा तऱ्हेचे लेख 3ही सावरकर बंधूंचे पुढच्या काळामध्ये त्या श्रद्धानंदमध्ये येत होते, ते चालवलं. आणि तिसरं म्हणजे माटुंग्याला श्रद्धानंदांच्या नावाने श्रद्धानंद महिलाश्रम चालवला. तो अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये साधारणतः दंग्यामध्ये ज्या स्त्रियांवरती अत्याचार होतात किंवा ज्या अबला आहेत, ज्यांना आधार नाही, ज्यांचं आयुष्य बर्बाद केलं गेलेलं आहे, त्यांना आधार देणं, त्यांना पुन्हा समाजात सुप्रतिष्ठित करण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी तो श्रद्धानंद महिला आश्रम त्याने चालवला. आणि अशा तऱ्हेने सामाजिक चळवळीचे एक अध्वर्यू या बाळ किंवा नारायणराव सावरकरांना वीराग्रणी असं म्हटलं आहे. वीरांमध्ये जे अग्रभागी म्हणजे पुढे, सगळ्यांच्या पुढे जाणारे असे वीराग्रणी असे हे नारायणराव होते. आणि त्यामुळे अशा तऱ्हेची कामं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चालू केली होती. आणि लोकमान्य टिळकांचा खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम चालू होतं. दुर्दैवाने 1920ला लोकमान्य टिळकांचं निधन झालं. प्रचंड मोठा जनसमुदाय त्या लोटलेला होता गिरगाव चौपाटीवरती. आणि त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींनी अशी विनंती केली सरकारला की चौपाटीवरती म्हणजे गिरगाव चौपाटीवरती मोकळ्यावरती लोकमान्यांचं दहन करावं. त्यानिमित्ताने सगळे तिथे आलेले आहेत, त्यांना दर्शन होईल आणि त्यांच्यासमोर हे सगळं व्हावं. अर्थात परवानगी मिळायला खूप त्रास झाला, पण तरी या खटपटी ओळखीचे हे सगळं हे घालून ती मिळवली. आणि आज ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा मोठा पुतळा आहे गिरगाव चौपाटीवर, त्या ठिकाणी ते काम झालं. आणि नुसतंच नव्हे तर केवळ त्या ठिकाणी दहन नव्हे तर त्या ठिकाणी त्यांची कायमस्वरूपी स्मृती राहिली पाहिजे, पुतळा झाला पाहिजे, यासाठी पण नारायणरावांनी खूप खटपट केली, मोतीराम वेलकरांनी खटपट केली. ते सहजासहजी तिथे इंग्रजांविरुद्ध आयुष्यभर झगडलेले, त्यांना त्याची परवानगी इंग्रज कसे काय देतील सहजासहजी. पण त्यामुळे ती मिळणं अवघड होतं हे माहिती असून तरीसुद्धा ते करायचं, हा जो अट्टहास होता. आणि ह्या सगळ्या तरुण मंडळींनी काय केलं, त्या ठिकाणी रोज संध्याकाळी जमायचं, लोकमान्य टिळकांची प्रतिमा वाळू तयार करायची, त्याला हार घालायचा, त्याच्याबद्दल आठवणी सांगायच्या, टिळकांची भाषणं बोलायची, टिळकांनी काय शिकवलं समाजाला त्याची आठवण पुन्हा पुन्हा जमणाऱ्या सगळ्या तरुणांना करून द्यायची. असं कितीतरी दिवस हे काम त्या ठिकाणी न चुकता अव्याहतपणे त्यांनी चालू ठेवलं. आणि मग पुढे त्या ठिकाणी त्याच जागेवरती मोठा पुतळाही नंतरच्या काळात झाला. यात अशा तऱ्हेने सरकारच्या विरुद्ध
पण समाज जागृती करून सातत्याने काम करणं हे नारायणरावांच्या अंगामध्ये अतिशय धैर्याने होतं आणि ते करत असत. दोघंही थोरले बंधू अंदमानामध्ये दुःख भोगत असताना, हाल भोगत असताना, कष्ट सहन करत असताना, शिक्षा सहन करत असताना त्यांच्या दोघांच्याही पत्नी म्हणजे थोरल्या आपल्याला माहिती असतील तिघं सावरकर बंधू हे आपले गणेश पंत किंवा ज्यांना बाबा म्हणत असत, हे तात्या किंवा ज्याला आपण स्वातंत्र्यवीर म्हणून ज्यांना ओळखतो ते, आणि हे त्यांचे धाकटे बंधू नारायणराव किंवा ज्यांना बाळ म्हणत असत, बाळाराव बाळ म्हणत असत ते. आणि त्यांच्या ह्या 3 सौभाग्यवती ह्या थोरल्या येसू वहिनी, या तात्यांच्या पत्नी त्यांना माई म्हणत असत घरी, आणि ह्या डॉक्टर नारायणरावांच्या पत्नी यांना ताई म्हणत असत, शांताबाई. यांचं नाव यमुनाबाई, येसूबाई, यमुनाबाई आणि शांताबाई. आणि ह्या सगळ्या या दोघी दुःखी होत्या. अनेक वर्ष झाली होती, नवऱ्याची भेट नाही. अशा वेळेला भेट मिळावी यासाठी नारायणरावांनी अर्ज विनंत्यांचा सपाटा लावला होता. अनेकांना भेटून आम्हाला भेटीची परवानगी द्या म्हणून विनंती करत होते. सरकारला काही दया आली नाही. येसू वहिनींना वात झाला, आजारपण होतंच त्यांना, आणि मग ते सुटून आले आहेत. अगं लक्ष्मी खण घे, आपल्याला त्यांना ओवाळायला जायचं आहे, आरतीची तयारी कर, असं म्हणत त्यांना वात होऊन त्या वातामध्ये अतिशय दुःखामध्ये नवऱ्याची भेट न होता त्या गेल्या. आणि त्यानंतर 3 दिवसांनी परवानगी आली की आता तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. आता जावं तरी पंचायत, न जावं तर पण दुसऱ्या भावाची बायको आहे ना, त्यांनाही तेच दुःख आहे त्यांना. मग एकीला नाही तर निदान दुसऱ्याला तरी आपण घेऊन जाऊया म्हणून माईंना घेऊन नारायणराव अंदमानला या दोघा आपल्या भावांना भेटायला गेले. तात्यांनी पहिला प्रश्न विचारला, आपली येसू वहिनी कुठे आहे? अतिशय जिव्हाळा, स्नेह, प्रेम असं असणारी आणि त्या ठिकाणी ही दुःखाची बातमी, बाबांचा संसार समर्पण यज्ञातील आहुती, ती तर पावन गंगा मोठी, सुटलो अन मी घरी जरी आलो नाही, मम वहिनी वृंदावन घर दिसे, परंतु तुळस गेली जळून. ही सावरकरांची आपल्या बहिणीबद्दलची भावना आहे. आणि तिथला तो सगळा प्रकार आधी काही पत्रांमधनं जाणवलं होतंच. अतिशय वाईट अन्न, अतिशय वाईट हवामान, अतिशय वाईट त्यांच्यावरती सातत्याने होणारे शिक्षा आणि त्रास, दोघांचीही भावांची प्रकृती अत्यंत खालावलेली, आणि त्यांचीच काय पण सगळे राजबंदी हे अतिशय हलाखीच्या अवस्थेमध्ये, अतिशय अपमानास्पद, दुःखास्पद अशा अवस्थेमध्ये होते. नारायणरावांनी सपाटा सुरू केला घरी इथे आल्यानंतर. आणि मंडळी काय सांगावं तुम्हाला, वेग त्यांच्या कामाचा एवढा होता की त्यांच्या ह्या आपल्या भावांना सोडवण्यासाठी त्यांनी 1 नाही 2 नाही 80,000 सह्या समाजामध्ये, त्याने जवळजवळ एक आंदोलनच सुरू केलं, ज्याला आपण जन आंदोलन म्हणू. आपण जशी स्वदेशीची चळवळ तसं हे जन आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सुरू केलं की सावरकरांना सोडा, ते काही गुन्हेगार म्हणजे चोर दरोडेखोर नाहीत, राष्ट्रासाठी स्वातंत्र्यासाठी काम केलेली माणसं, त्यांना इतके हाल करणं, त्यांना इतका त्रास देणं ही गोष्ट योग्य नाही. आणि म्हणून त्यांनी 4 महिन्यामध्ये 80,000 स्वाक्षऱ्या जमा केल्या. अनंत हरी गद्रे, सेनापती बापट यासारखे त्यांचे अनेक सहकारी होते. त्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि सगळ्या देशभरामध्ये सावरकरांना अंदमानातून सोडा यासाठी एक प्रचंड आंदोलन केलं. आणि त्या आंदोलनाचं, त्या चळवळीचं, त्या सगळ्या प्रयत्नांचं नेतृत्व नारायणराव सावरकरांनी केलं आणि त्याला यश मिळालं. काही अटी घातल्या, असं ह्याच्या राजकारणात भाग घ्यायचा नाही, ठराविक याच्यामध्येच राहायचं, आपल्या काय म्हणतात त्याला जिल्ह्यामध्ये, जिल्हाबंदी, अशा तऱ्हेचे काही निर्बंध लागले. पण अंदमानाच्या हालाखीतून सावरकरांना सोडवलं गेलं. बाबा लवकर सुटले, पण तात्यांना मात्र नंतरही 3 वर्ष भारतातल्या तुरुंगात आणि त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात स्थानबद्ध अवस्थेत जवळजवळ 13 वर्ष त्यांना राहावं लागलं. त्यावेळेला बाबारावांची प्रकृती खूप खालावली होती आणि त्यांची
येसूबहिणींचीही पूर्वी आणि नंतर बाबांची सुद्धा आपल्या स्वतःच्या सख्या आईबापाला सुद्धा मुलं करणार नाहीत इतकी सेवा नारायणराव आणि त्यांच्या पत्नी शांताबाई यांनी या आपल्या मातृपितृतुल्य असे बाबा आणि येसूबहिणी यांची सेवा केली. बाबांच्यासाठी तर म्हणजे त्यांच्या शुश्रूषेच्याच एक प्रकारच्या कथा नंतर प्रसारित झाल्या होत्या की किती तऱ्हेनी ताईंनी त्यांची शुश्रूषा केली, काहीही कमी पडता कामा नये यासाठी प्रचंड प्रमाणावरती. सावरकर अंदमानातून सुटले होते पण रत्नागिरीत स्थानबद्ध होते. राजकारणात भाग घ्यायचा नव्हता, जाहीररित्या घ्यायचा नव्हता, पण हे दोघंही बंधू मुळीच स्वस्थ बसले नव्हते. त्यांचं सातत्याने काम चाललेलं होतं. आपल्याला कल्पना असेल की नाही मला माहिती नाही, पण भगतसिंगांची जी सगळी मित्रमंडळी होती त्यांचा आणि बाबांचा आणि त्यांचा आणि तात्यांचा सुद्धा संपर्क होता, गुप्त संपर्क होता. त्यांचे अनेक लोक या ठिकाणी येऊन त्यांना भेटून जात असत, गुप्तपणाने भेटून जात असत. भगतसिंगाच्या फाशीनंतर तर जाहीरपणे सावरकरांनी कविता लिहिली भगतसिंगावरती आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना पण प्रभात फेरी काढून त्या सगळ्या तरुणांनी भगतसिंगाला श्रद्धांजली म्हणून जाहीरपणे भगतसिंगावरती कविता सावरकरांनी केलेली, घोषित केली, गायली. म्हणजे समोर काय किंवा पाठीमागे काय अशा तऱ्हेची कामं चालली होती आणि ही कामं गुप्तपणे चालू ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठी मदत ही नारायणरावांची होती. आपल्याला माहिती असेल की सावरकरांच्या कविता बरंचसं काव्य त्यांनी अंदमानात केलं, बरंचसं लिखाण हिंदुत्वासारखा प्रबंध त्यांनी अंदमानामध्ये लिहिला. ते बाहेर कसं यायचं, ते तिथेच विसरून जाणार का कायमचं जाणार, तसं नाही. तर सावरकरांनी ते स्वतः पाठ करावं, कंठस्थ करावं आणि जी काही तिथलंही त्यांचं संघटन फार चांगलं होतं आणि जे कैदी लवकर सुटून परत जायचे त्यांना ते शिकवावं, त्यांच्याकडनं ते पाठ करून घ्यावं. कधी कधी तर त्यांना त्याचा फारसा अर्थही कळत नसे, कारण बरेचसे खुनी दरोडेखोर अशिक्षित लोक असायचे. पण जरी अर्थ कळला नाही तरी त्यांनी ते भिंतीवर लिहिलेलं पाठ करावं आणि मग सुटका झाल्यानंतर स्वतःच्या घरी जायच्या आधी नारायणराव सावरकरांकडे यायचं. आपण जे पाठ केलं आहे ते त्यांना बोलून दाखवायचं, नारायणरावाने ते लिहून काढायचं आणि ते प्रकाशित करायचं. काही त्यांची कविता, काही त्यांची पुस्तकं विजनवासी, सावरकरांची पुस्तकं विजनवासी या नावाने प्रसिद्ध आहेत, कारण त्या काळात ते अंदमानाच्या तुरुंगात होते आणि इकडे त्यांच्या कविता आणि त्यांचे प्रबंध बाहेर येत होते. हरिदिनी म्हणून ज्या आत्मचरित्र लिहिलंय, आठवणी लिहिल्या शांताबाईंनी, त्याच्यात एक विलक्षण प्रसंग आहे. त्याच्यामध्ये एक असा जाडजूड जसा दांडगोबा असा एक मनुष्य कर वाहणा वाजवत सावरकरांच्या घरी आला. दार वाजवलं, दार उघडलं त्यांनी, काय पाहिजे काय नाही, ओळखीचा नव्हता आणि तो म्हणला नारायणरावांना भेटायचं आहे मला. ते नेमके बाहेर गेलेले काही कामानिमित्त, तर मी इथे थांबेन, लपून राहीन, मी कोणाला भेटणार नाही, माझी काहीतरी व्यवस्था करा. आता हा कोण, कुठला, काय, काहीच माहिती नाही. पण त्या म्हणतात की मला काय सुबुद्धी झाली आणि त्याप्रमाणे, आणि म्हणला मला धारदार सुरी आणून द्या. आता ह्याला सुरा कशाला पाहिजे धारदार? बरं, घरामध्ये लहान 4-5 मुलं, एक मावस बहीण, एक मावशी, म्हणजे अशी घरातली मंडळी, आणि ह्याला सुरा कशाला पाहिजे? तो म्हणला मला चिठ्ठी द्यायची आहे, पण सुरा दिल्याशिवाय देता येणार नाही. त्या चिठ्ठी द्यायची तर सुरा कशाला? यांच्या आधी लक्षात येईना. पण म्हणल्या काय मला सुबुद्धी झाली आणि त्याप्रमाणे मी माझ्या नावाने जी चिठ्ठी आलेली होती, मी म्हणला अंदमानाहून आलो आहे, आणि मग जीवाचा धडा करून त्यांना सुरा आणून दिला. त्या माणसाने आपली चप्पल हातात घेतली आणि त्या चप्पलेची जी शिवण असते सुरीने ती खसाखसा कापली आणि त्याचा सोलामध्ये घालून आणलेली सावरकरांची चिठ्ठी काढून दिली. काय काय युक्त्या प्रयुक्त्या करून हे एकमेकापर्यंत निरोप पोहोचवायचं काम करत होते. विलक्षण अशी ही आठवण आहे. सावरकरांच्या घरामधल्या ह्या सगळ्या स्त्रियांना पण ह्या सगळ्याची सवय झालेली होती आणि त्यामुळेच त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. अशा अनेक प्रसंगांनी त्यांचं आयुष्य हे त्याचं रेलचेल आहे अगदी अक्षरशः. आपल्या
स्वतःचं लेखन भाषण हेही नारायणराव करत असत आणि सावरकरांचं लेखन भाषण प्रसिद्ध करायचं वेगवेगळ्या नावाने, त्याची भाषांतरं करायची. कारण काही ग्रंथ सावरकरांनी इंग्लिशमध्ये लिहिले होते, ते मराठीकरण करून ते प्रसारित करणं हेही काम नारायणरावांनी केलेलं आहे. बऱ्याच लोकांच्या माहितीमध्ये असं आहे की त्यांचं जे घर होतं किंवा त्यांचा जो दवाखाना होता हा संपूर्ण स्वातंत्र्याच्या चळवळीचं केंद्र अशा तऱ्हेने ते चालत असे. एवढं आयुष्यभर ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतकी धडपड केली, त्यांना पारितोषिक मात्र फारसं चांगलं मिळालं नाही. ह्या सगळ्या आयुष्याचा लेखाजोखा जर घेतला तर स्वतःचा स्वार्थ, स्वतःच्या घरादाराचा विचार, 2 वेळा त्यांनी स्वतःचं घर बांधलेलं पण अशा कामासाठी. पैशाची गरज आहे, जर दुसरीकडून कुठे उभे राहिले नाही तर सरळ आपलं घर विकायचं. आला पैसा मिळाला तर त्याचाही आनंद उपभोगता आला पाहिजे, पण जर नसेल, अडचण असेल तर कोणत्याही तऱ्हेचा त्रास किंवा दुःख न मानता काम महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपलं घर विकून पैसा उभा करायला लागला तरी हरकत नाही, अशा तऱ्हेची वागणूक यांची होती. आणि या समाजासाठी, त्याच्या भल्यासाठी, त्याच्या उत्कर्षासाठी सगळ्या सावरकरांनी आयुष्यभर काम केलं. त्यात नारायणरावांचा वाटा फार मोठा होता. रामायणामध्ये एक रूपक, आपल्याला रामायणाचं रूपक माहिती आहे. राम आणि लक्ष्मण हे दोघं वनवासामध्ये असताना त्यांचा जो तिसरा धाकटा भाऊ भरत, त्यांनी हे राज्य सगळं उत्तम चालवलं. आणि आपल्याला माहिती असेल या 14 वर्षामध्ये, 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये संपूर्ण अयोध्येमध्ये एकही बंड नाही, एकही अराजकतेचा शब्द नाही, कुठेही प्रजेची नाराजी नाही. इतकं उत्कृष्ट तऱ्हेने त्यांनी, सोपं नाही हो 14 वर्ष अशा तऱ्हेचं राजा प्रत्यक्ष नसताना त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवणं हे इतकी सोपी गोष्ट नाही. हे भरताने केलं तर जणू काही हा तिसरा सावरकर जो आहे त्याची कामगिरी ही भरतासारखी होती. माझं नाव नको, मला मोठेपणा नको, पण हे काम पुढे गेलं पाहिजे. थोरल्या बंधूंनी चालवलेलं काम आपल्या परीने जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने पुढे न्यायचं. ते स्वतः उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत, त्यांची काही पुस्तकं आहेत, त्यांचं कादंबरी आहे, काव्य आहे, लहान प्रमाणात आहे पण आहे. तर ते सगळे गुण होते त्यांच्याजवळ. उत्तम संघटन कौशल्य होतं, उत्तम वक्तृत्व होतं. या सगळ्याचा उपयोग या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मदत करताना त्यांनी पाहिलं नाही की हा कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या जातीचा आहे. सगळ्यांना मदत केली. ज्याला ज्याला म्हणून गरज होती त्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला. आणि उद्योग व्यवसाय काढून दिले बरं का. हे एक नारायणरावांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी पिंजण कार्यालय, हिंदू पिंजण कार्यालय मुंबईमध्ये जुवेकरांना काढून दिलं. त्यानंतर पणशीकरांचं व्यवसाय, काजरोळकर त्यांना व्यवसाय करायला ही मदत दिली. पणशीकरांचं आपल्याला माहिती आहे का, पियुष हे जे पेय आहे या मुंबईमध्ये प्रसिद्ध, त्याचे निर्माते हे नारायणराव आहेत. पणशीकर हे त्यांचे मित्र होते. आणि एकदा सहज बोलता बोलता असा विषय निघाला की हो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना दही ताक आंबट होतं आणि मग ते खराब होतं आणि मग ते टाकून द्यावं लागतं. नारायणराव म्हणले टाकून कशाला द्यायचं, त्याचा उपयोग करायचा चांगला. म्हणजे एवढ्या ढस्सा आंबट झालेल्या ताकाचं करायचं काय. ते म्हणले असं करा, त्याच्यामध्ये भरपूर साखर घाला, त्याच्यामध्ये केशर घाला, थोडा वेलदोडा घाला, त्याला सजवा, थोडंसं चांगलं घुसळा आणि बघा हे पेय म्हणून जातंय की नाही. आणि खरोखरच पियुष नावाचं जे पेय आपल्याला पणशीकरांच्या किंवा अशा काही दुकानांमध्ये मिळतं, ती संकल्पना ही नारायणरावांची आहे. अनेकांना उद्योग व्यवसाय करायला भांडवलापासून ते कल्पना देण्यापर्यंत सगळी कामं नारायणरावांनी केली. त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे 1, 2, 3 असं सांगावं इतके सहकारी जमा केले, इतकी माणसं जमा केली आणि छोटी मोठी इतकी कामं केली. आपल्याला जर जास्त डिटेलमध्ये वाचायचं असेल तर तिसरा सावरकर हे प्रतापराव वेलकरांचं अतिशय सुंदर पुस्तक आणि सावरकर स्मारकाने या 3 सावरकर बंधू आणि त्यांच्या पत्नी यांच्या कार्याचं छोटेखानी पुस्तक, खूप अशा तऱ्हेची साहित्य संपदा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा अवश्य वापर करावा.
कारण काय माहिती आहे का, एका व्याख्यानामध्ये एका ह्याच्यामध्ये सगळं समग्र सांगणं तर शक्यच नाही, पण निदान आपण त्यांचं आयुष्य ऐकावं, वाचावं, अनुभवावं, पाहावं अशी जरी इच्छा आपल्या मनात निर्माण झाली ना तरी खूप झालं असं मी म्हणते. कारण माहितीच नाही आपल्याला, काही असं आहे की झाला गेला तो इतिहास, काय करायचं आहे आता, अशी जर काही लोकांची हे असेल. पण बघा, समाजशास्त्राचा नियम आहे की जे राष्ट्र आपला इतिहास विसरतं त्याचा भविष्यकाळ हा अंधारात असतो. कारण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ असं म्हटलं जातं. इतिहासाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते. आणि म्हणून उद्या काय होणार आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर मागे काय झालं, आज आपण जे सुख भोगतो आहोत त्याच्यासाठी किती लोकांनी किती तऱ्हेचे कष्ट केलेत आपल्यासाठी याची जाणीवही आपल्याला असणं आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आपणही काही करायचा प्रयत्न करणं. नारायणरावांच्या सगळ्या चरित्रामध्ये हा दिसतो भाग, पण त्यांचा शेवट मात्र फार आपल्या हिंदू समाजाच्या कृतघ्नपणाचा तो नमुना आहे. 30 जानेवारीला गांधीवध झाला आणि त्यानंतर सगळ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आणि विशेषतः ब्राह्मणांच्या घरावरती त्या काळातल्या सगळ्या काँग्रेसी गुंडांनी हल्ले करायला सुरुवात केली. निमित्तच मिळालं त्यांना माकडांच्या हाती कोलीत. आणि तसाच एक हल्ला हा सावरकरांच्या घरावर आला. मुलं लहान लहान होती, घरामध्ये बायका मंडळी होती, पण या हरिदिनी एवढ्या ताठ कण्याच्या त्यांनी आपल्या मुलांच्या हातामध्ये वरवंटा दिला, काठी दिली, लहान लहान मुलांना रांगोळी आणि तिखट दिलं आणि त्यांची पुडी करून दिली आणि सांगितलं की तुम्हाला कोणी त्रास द्यायला आले की हे त्यांच्या डोळ्यात फेकायचं. म्हणजे सहजासहजी कुणाचा अन्याय आपण ऐकून घ्यायचा नाही, प्राणप्राणी प्रतिकार झाला पाहिजे. आणि ती बाई स्वतः हातामध्ये कोयता घेऊन दाराजवळ उभ्या होत्या. खिडकी फोडून एक जण आत यायचा प्रयत्न करतोय, तिला विचारतोय कशाला कोयता घेतलास. ती म्हणते पुढे ये, मग दाखवते तुला मी कशाला घेतला, तो करूनच दाखवते, सांगायचं कशाला, ये तर खरा पुढे, खापडूनच काढते तुला या कोयत्याने. आणि ह्या सगळ्यांनी तयारी केली आहे की आलेल्या गुंडांचा आपण सामना करायचा, प्रतिकार करायचा. तेवढ्यामध्ये बाहेर आरडाओरडा झाला. नारायणरावांना आपलं घर वाचावं, लहान मुलं, बायका, मावशी ह्या सगळ्या लोकांवरती इतर गुंडांचा त्रास होऊ नये आणि म्हणून त्यांना सामोरं जाण्यासाठी दुसऱ्या दाराने स्वतः डॉक्टर बाहेर पडले आहेत. त्यांना मात्र ह्या गुंडांनी घेरलं, त्यांना दगड त्यांच्यावर मारले, काठ्या, रॉकेलचे बोळे, काय म्हणजे आपण बोलणं सुद्धा दंगामध्ये माणसाच्या अक्कला कोणाच्या चालत नसतात. आणि अतिशय वाईट पद्धतीने डॉक्टरांवरती हल्ला झाला. चव्हाण नावाचे एक सद्गृहस्थ बाजूलाच राहणारे ते पुढे झाले, त्यांनी पाणी आणून पाजलं तर त्याला दमबाजी केली की काय सावरकराला जगवतोस का, तुला पण बघतो म्हणून. तो म्हणला बघून घे काय असेल ते. आत्ता मी त्यांना, आणि आणखीनही काही आजूबाजूची लोकं आली, गुंड पळून गेले, त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. त्यातनं ते थोडेसे बरे झाले, नाही असं नाही, पण पुन्हा उभारी अशी त्यांना आलीच नाही, कारण ते इतके घायाळ झाले होते की त्यातनं बरं होणं फार अवघड होतं. त्यावेळेला त्यांचे एक सहकारी मित्रमेळ्याचे सभासद कृष्णाजी महाबळ, जे नाशिकला व्यायामशाळा, यशवंत व्यायामशाळा ज्यांनी व्यायामपटू म्हणून प्रसिद्ध होते, ते नारायणरावांचे मित्र त्यांना भेटायला आले. त्यांना ही हल्ल्याची बातमी कळल्यावर त्यांना नारायणराव अतिशय दुःखाने असं म्हणतात की अरे, ज्या समाजासाठी, ज्या देशासाठी आम्ही आमच्या घरादाराचा, बायका पोरांचा सुद्धा विचार न करता वेळ प्रसंगी घरादाराचा पदरमोड करून, घरादाराचा विकून या सगळ्यांना मदत व्हावी म्हणून उभा राहिलो मी. समाज एवढा कृतज्ञ आहे की माझा या सगळ्या गोष्टीमध्ये दोष आहे की नाही हे सुद्धा न बघता केवळ पिसाटल्यासारख्या पद्धतीने अशा तऱ्हेने हल्ले करावेत, अशा तऱ्हेने निरपराध्यांना मारावं, ही काय पद्धत आहे? ही समाजाची पद्धत आहे? अरे, शत्रूसमोर तुमची शक्ती कुठे जाते? तुमची सगळ्यांची शक्ती जी आहे ती घरच्या म्हातारीचे काळ म्हणतात तशी सगळी आपल्याच समाजातल्या लोकांना मारण्यामध्ये तुमची अक्कल आणि शक्ती. शत्रू पुढे मात्र कोणाची हिंमत नाही. ह्या इतक्या लोकांसाठी आम्ही आयुष्यभर झगडलो,
पण त्यांनी शेवटी हे काय माझ्या वाट्याला दिलं आणि त्यातून ते परत उठले नाहीत, परत उभे राहिले नाहीत, पुन्हा ते चांगले बरे झाले नाहीत. बरं होतात नाही, पण त्यांना जो काही त्या हल्ल्यामुळे जो काही सेटबॅक बसला आहे त्याच्यातून त्यांना पुन्हा पहिल्यासारखं होता आलं नाही. आणि दुर्दैवाने त्यांना लवकरच आपला हा इहलोक सोडून जायची वेळ आली. मुलं लहान लहान होती, पण खरीदिनीने खंबीरपणे आपल्या घराचा वारसा चालू ठेवला. 1949 त्यांचं निधन झालं. मुलांनी पण हा वारसा चालू ठेवला आणि त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या भक्तांनी, त्यांच्याबरोबर काम केलेल्या लोकांनी सुद्धा त्यांची स्मृती जागृत ठेवली. पूर्वी आपल्याकडे अध्यात्मामध्ये असं म्हणायचे की संतांचं आणि देवाचं चरित्र वाटे चरित्र त्यांचे, आपण काही तरावया गावे. तरावया म्हणजे हा भवसागर आहे, यातून तरुण जाण्यासाठी. याच्यामध्ये एका अक्षराचा फरक करायचा की वाटे चरित्र त्यांचे, आपण काही करावया गावे. इतिहासामधल्या चुका पुन्हा होता कामा नयेत म्हणून इतिहास पाहायचा आणि इतिहासापासून स्फूर्ती घेऊन आपण काहीतरी चांगलं देशासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी करायला स्फूर्ती मिळावी म्हणून सुद्धा अशी चरित्र पाहायची असतात, वाचायची असतात, ऐकायची असतात. अनादिमे अनंतमे अवध्यमे बला